नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये सलग 3 ते 4 वेळेस झालेल्या अतिवृष्टीमध्ये पुराने हाहाकार माजवला असून यात जिल्ह्यातील शेतीसह जनावरे आणि घरांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। शासन शेतकऱ्यांना हेक्टरी 8,000 मदत देत असून ती मदत तुटपुंजी आहे। बाजूच्या पंजाब राज्यात अशीच परिस्थिती निर्माण झाल्यामुळे तेथील सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत जाहीर केली आहे। तशीच मदत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना केली पाहिजे असे मत राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते माजी मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केले आहे। राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते माजी मंत्री महादेव जानकर हे पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मुखेड तालुक्यातील चिवळी या ठिकाणी आले असता त्यांनी हे मत मांडले। ते म्हणाले की शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी महाराष्ट्र सरकारने करावी अशी मागणी मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना लेखी निवेदनाद्वारे करणार आहे। जर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही आणि शेतकऱ्यांना पंजाब राज्याप्रमाणे अनुदान मोबदला दिला नाही तर येणाऱ्या काळात मी जन आंदोलन उभे करणार असल्याची माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी दिली आहे। पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मुखेड दौऱ्यावर आले असता त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले की सदरील शासन शेतकऱ्यांचे नसून मोठमोठ्या बिल्डरांचे आहे। शासनाने शेतकऱ्यांसोबत दुजाभाव केला, शेतकऱ्यांना मोठा धोका देण्याचे काम राज्य शासनाने केले आहे। येणाऱ्या काळात ही जनता शासनाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी खंत महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केली। यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय संघटक गोविंदराव सुरनर, प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवटे, मुख्य महासचिव ज्ञानेश्वर माऊली सलगर, प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर तौफिक शेख, प्रदेश सरचिटणीस अजितदादा पाटील, जिल्हाध्यक्ष आनंदराव राजुरे, डी.के. पाटील, साईनाथ फुलारी, परमेश्वर पुजारी आदी मान्यवर उपस्थित होते। तसेच यावेळी चिवळी गावातील सरपंच संदीप जायनोरे, प्राध्यापक गोरेसर, एकनाथ परशे, रावसाहेब जाधव, शिवाजी वाघमारे, बालाजी पाटील चेअरमन, बालाजी गोरे, प्रकाशप्पा स्वामी, पाशा मिया शेख, अरुण जायनुरे, विठ्ठल जायनुरे, नागुराव जायनुरे आदी शेतकरी उपस्थित होते। राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री महादेवजी जानकर साहेब नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मुखेड तालुक्यामध्ये या ठिकाणी आलेले आहेत। आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत। सर, एकंदरीत मुखेड तालुक्यामध्ये आपण या ठिकाणी आलेला आहात, नांदेड जिल्ह्याच्या पूर परिस्थिती भागाची पाहणी केलेली आहे। काय एकंदरीत परिस्थिती आहे? मी सकाळपासून हा दुसरा तालुका आहे माझा। पहिलं कंधार मधलं कवटा गाव घेतलं, नंतर तेलूर एक गाव घेतलं, 2 गाव केलं आणि 3रं गाव करतोय। आम्ही बघितल्यानंतर तुमच्या गावाचं बरं वाटलं की इथं मला सरपंचाने सांगितलं की इथं अधिकारी वगैरे येऊन गेले। त्या गावात कोणीही अधिकारी आला नव्हता। मी तहसीलदारशी कलेक्टरशी माझं बोलणं झालं। तर ह्या माध्यमातून कसं आहे, हे नैसर्गिक संकट आहे, लोकांना दिलासा देणं काम आहे। मी आपल्या माध्यमातून राज्य सरकारला एवढी विनंती करेन की 50,000 रुपये हेक्टरी मदत केली पाहिजे ह्या शेतकऱ्यांना। त्याने 8 आणि 4,000 काय होणार नाही। वेळ आली तर तुम्ही काय केलं पाहिजे, शहरामधली जी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं आहेत थोडी बाजूला ठेवली पाहिजेत आणि जी खरं शेतकऱ्यावर जे आलेलं आसमानी संकट आहे ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न राज्य सरकारनं करावा। आणि मी तमाम शेतकरी बांधवांना सांगेन की शेतीच्या बरोबर जोडधंद्यावर देखील आपल्या मुलांनी हे केलं पाहिजे। शिक्षणात आपली प्रगती केली पाहिजे। शिक्षणात ज्या गावातले कलेक्टर जास्त त्या गावाची प्रगती जास्त, म्हणून आपण शिक्षणावर देखील सरपंच साहेब भर दिला पाहिजे। आणि शेतीला आता ठीक आहे, हे नैसर्गिक संकट आहे, हे कोणी आणलं नाही, कुठल्या पक्षाने आणलं नाही किंवा कोणी राजकारण्याने आणलं नाही, तर अशी संकट येत राहणार आहे। ह्याच्यापासून पुनर्वसनला देखील या गावाचं पुनर्वसन राज्य सरकारनं करावं आणि इथल्या गावातल्या लोकांनी शेतीला अलाइड बिझनेस म्हणून। सर, विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा दौरा या ठिकाणी मागील काळामध्ये झालेला होता। त्यांनी आश्वासन सुद्धा या लोकांना दिलं होतं की या गावचं पुनर्वसन करण्यात येईल म्हणून आश्वासन दिलं होतं, पण आजपर्यंत त्यांनी पुनर्वसन झालं नाही। काय सांगाल? काय होतंय, गावठाण मिळालं पाहिजे। आणि जर देवेंद्र फडणवीस साहेब विरोधी पक्ष नेत्याने त्यांनी हे केलं आहे, तर देवेंद्र फडणवीसनी विधानसभेच्या अगोदर मी सांगितलं होतं आम्ही शेतकऱ्याचं कर्ज माफ करू, 7-12 देखील कोरा माफ केला पाहिजे। आणि ह्या लोकांनी विषय केला पाहिजे की आज आम्ही विरोधात आहे, ज्या माणसाने आश्वासन दिले त्यालाच परत सत्तेवर का बसवलंय ह्याचा विचार थोडं चिंतन केलं पाहिजे। आम्ही मतं कोणाला देतो
त्याचा विचार करून राहिलं पाहिजे आपल्या लोकांनी. तर शेतकऱ्यांचा हेक्टरी खर्च जवळपास 25 ते 30 हजार रुपये हेक्टरी खर्च लागवड खर्च आहे आणि शासनाने तुरळक म्हणजे 8,500 रुपये हेक्टरी अनुदान शेतकऱ्यांना दिलेलं आहे. काय वाटतं? म्हणूनच आम्ही सांगतो की हेक्टरी 50,000 राष्ट्रीय समाज पक्षाची मागणी आहे की शेतकऱ्याला 50,000 दिलं पाहिजे. 8,500 काय होत नाही. तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरची कामं मुंबई पुणे नागपूरची बंद करा ना थोडे दिवस. तुम्ही राज्यकर्ते आहे ना. म्हणून आमचं म्हणणं आहे की या राज्य सरकारनं लोकांना उल्लू बनवू नये. देवेंद्र फडणवीसने 50,000 रुपये हेक्टरी देण्याचा प्रयत्न करा. प्रतिनिधी मुजीब सय्यद, NTV न्यूज मराठी, नांदेड.